बँकाचं वेगळं आहे, त्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी स्ट्रॉंग आहे, त्यांचं डिपॉझिट स्ट्रॉंग आहे, त्यांचे जे काय आतापर्यंत कार्यक्रम राबले त्यांचं वाढतच गेलेलं आहे, वेल मोठा झालेला आहे. आमच्या इथं नेमकं उलट झालेलं आहे. आणि मग पुन्हा इलेक्शन लागल्यानंतर पुन्हा शिंतूर उडायला चालू होतील. नाही ह्यानी बँक बुडवली, नाही त्याने बँक बुडवली, हे झालं नसतं तर ते झालं नसतं, हे केलं नसतं तर ते केलं नसतं. ह्याला काय, ह्या चर्चेला काय अर्थ राहतो का? जे डिपॉझिटर जे आज त्याच्यामध्ये भरडले जातात, जी लोक, त्यांना सांगण्यासाठी ही चर्चेचा काहीच उपयोग नाही. ते म्हणणार तुमच्या ह्या अवांतर चर्चा चालू राहू द्या, माझ्या पोरीचं उद्या लग्न आहे, माझं 2 लाख 4 लाखाचं डिपॉझिट आहे, मला व्याज नका देऊ, माझी मुद्दल तरी मला द्या. ते होतंय का? मग तुम्हाला त्या बँकेमध्ये अशा मरणावस्थेत असलेल्या बँकेचा डायरेक्टर होण्यामागचा इंटरेस्ट आणि इलेक्शन लढण्याचा इंटरेस्ट एवढं कशासाठी? मग मी पत्रकार बंधूंना मी विनंती करतो, तुम्हीच ह्याच्या मागचं इंगित हुडकून काढा, नेमकं काय आहे हे कशासाठी? अशा ऑर्गनायझेशनचा डायरेक्टर व्हायचं एवढी इच्छाशक्ती, याच्या मागचं कारण काय नाही का? आणि म्हणून मी आठवत असेल तुम्हाला, मागच्या बँकेच्या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा मी एकदा येऊन गेलो होतो आणि त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं, हे बँक वगैरे हे थोडं हे करा, मी 100 कोटी डिपॉझिट टाकतो, आठवत असेल तुम्हाला. परत गेले साहेब, ब्लॅक झालेले आणि ते पैसे परत आले. ठीक आहे, आता झालं की आता इलेक्शन पैसे आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण मड्याच्या कडेला बसून रडल्यासारखं काम आहे किंवा मड्याच्या कडेला बसून त्या पोळ्या खाण्यासारखं काम आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही. परिस्थिती त्या ऑर्गनायझेशनची बघून तुमचं वागणं, तुमचं चाल जे काय आहे हे बदललं पाहिजे, ही माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून उद्या 10 तारीख आहे येणारी, 10 तारखेला शेवटचा दिनांक आहे फॉर्म विथड्रॉ करायचे. त्या तारखेला आपापल्या नेत्यांनी आपापल्या वेगवेगळ्या पक्षातल्या किंवा जे कोणी फॉर्म भरले त्यांना एकत्र बसून ह्याच्यातनं फॉर्म विथड्रॉ करावे, 15च फॉर्म ठेवावे आणि यांना हे बँक इलेक्शन बिनविरोध काढावं आणि बँकेची प्रगती कशी होईल त्यासाठी लागणारं जे काय योगदान असेल ते द्यायला आजही मी तयार आहे, की जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला एक सुखद आनंद त्याचा मिळेल आणि हे जे रोपडं आहे ते परत त्याचं पूर्वपरिस्थितीला येईल आणि ते बँक चांगल्या पद्धतीने चालेल, ही माफ करा. होतील, लवकर होईल उशिरा होईल पण ते होणार. आणि परत पूर्वीचे दिवस ह्या तुमच्या परिसराला दाखवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, हा माझा अजेंडा. ते मला काय तांत्रिक अडचणी काय आल्या ते आपण तो न्याय प्रविष्ट भाग आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. अनुषंगाने एक प्रश्न विचारतो. डीआरटी कोर्टानं जे तुम्हाला ऑर्डर जी केली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जे 5 कोटी रुपये जे दिलेले आहेत भैरवनाथ शुगरनं आणि त्याला 8% इंटरेस्टनं ते डीसीसी बँकेनं परत करावे आणि त्याच्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी असा तो आदेश आहे. त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण अशी आहे की भैरवनाथ शुगर त्या 5 कोटीसाठी अडून माझं एकट्याचं योगदान नाही, सर्व नेत्यांचं योगदान आहे त्याच्यात. आपलं किती टक्के आहे सर त्याच्यामध्ये? सगळ्यांचं योगदान सारखंच आहे, सर्व नेत्यांचं, सर्व पक्ष. सुनील चव्हाणांच्या जागेला काय अडचण आली नाही, काय अडचण येणार नाही, ते सांगतो ना. 10 तारखेला सगळेच प्रश्न सुटणार आहेत. सगळ्यांच्या नेत्यांचं झालं किंवा सर्वसामान्य पेशवारांचं झालं, त्या जागा का बिनविरोध नाही झाल्या, मुख्य जागा होतील ना, असं काही नाही. शेवटी काहीतरी गोष्टी हे बघा, म्हणून सांगितलं 5% जे काय अडकलेलं आहे ते 10 तारखेला सुटेल. राहिलं ते माहित नाही. आपण सांगताय की महाविकास आघाडीसाठी प्रयत्न करता विरोध बँक काढण्यासाठी. महाविकास आघाडी नव्हे, एक मत जर झालं, एक मत जर झालं नाही सर्व पक्ष, तर आपली शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल, आपला काय फॉर्म्युला असणार? नाही. आता कसं आहे की समजा आम्ही शिवसेनेची भूमिका डे 1 पासून ही बिनविरोधाचीच आहे, कारण आम्ही विकासाच्या दिशेनं जाणारी लोक आहोत. आणि मग ज्याला आता बघा 2014ला सुद्धा युती तुटली, मग आता आम्ही सगळं हे करायचं ठरलं होतं किंवा असं, मग आता होत नाही म्हणल्यानंतर शेवटी लढावं तर लागणारच आहे परत, इच्छा असो नसो. लक्षात
त्याच्यामुळे तो त्याला इलाज नाही. शिवसेना स्वतंत्र लढणार. त्याला इलाजच नाही ना परत. म्हणजे तुम्ही सगळ्यांना खेचून उडी मारताय तरी हा त्याचा अर्थ आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत च्या माध्यमात विविध पक्षाला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना म्हणून आम्ही आहोत. आमची मानसिकता ही आहे की ह्या ठिकाणी जनतेचा छळ करू नका, त्या बँकेच्या सभासदांचा छळ करू नका, निवडणुकीपोटी एवढा मोठा खर्च करून ही निवडणूक त्या बँकेची म्हणून लादू नका जनतेवरती. कारण लोकांची आणि सर्वांची ही मानसिकता नाहीये. पहिला मग असा जे काय मी म्हणतो 164 लोक जर आज या ठिकाणी उभा आहेत, ह्याच्यातल्या किती असे आहेत की जे कन्सल्टंट आहेत, आम्हाला बँकिंग कळतं, आम्हाला अकाउंट्स कळतं, आम्ही बँकवर आणू शकतो, आमच्याकडे हा फॉर्म्युला आहे, ह्या पद्धतीने आम्ही हे बँकेमध्ये हे मॉडेल टाकल्यानंतर हे 2 वर्षामध्ये आम्ही बँक ह्या स्टेजला आणून ठेवू शकतो. असं काय मॉडेल आहे का की जेणेकरून त्यांना इलेक्शन लढायची वेळ आली अशाने अप्रोच व्हावं. आम्ही त्यांच्या हातात बँक देऊ, ठीक आहे, तुमच्याकडे हे मॉडेल आहे, सारासार विचार करून आम्ही तुमच्या हातात बँक देतो, तुम्ही चालवा आणि ही बँकेला बघा. पण नुसतंच राजकारण करायचं, येतात इलेक्शन जातात. आता समजा हे बँकेचे आले, परत जिल्हा परिषद येतील, परत तालुका पंचायत येतील, पुन्हा नगर परिषद येतील, नगरपंचायत येतील. हे आहे लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला गेलंच पाहिजे. जनतेनं तो त्यांचा कार्यभार आहे जो कर्तव्य पार पाडलंच पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. पण कुठल्यासाठी किती योगदान द्यायचं, कुठल्यासाठी किती एनर्जी वाया घालवायची हे सुद्धा ठरलं पाहिजे, हे माफकापेक्षा. आणि म्हणून गेले 15 दिवस ते 20 दिवस मी प्रत्येक नेत्यांच्या चर्चेत आहे, बाबा हे नका करूया असं. तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आवरा, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा. अननेसेसरी जायचं, ते फॉर्म आणायचा, भरायचा, की झालं तिथं झाला माझा फॉर्म झाला, फायनल झाला, आता मी उभा राहिलो. अरे मग कशासाठी उभं राहिला? कळतं का आपल्याला बँकिंग काय आहे ते? आपण पूर्वीचा काय अनुभव आहे का? एक सोसायटी चालवली का? 10 बाय 10ची टपरी करून तिथं चहा विकण्याचा तरी प्रॉफिटमध्ये धंदा केलेला आहे का? ह्याच्या मागचं नेमकं एक इंटेन्शन काय, तुमचं परसेप्शन काय, व्हिजन काय त्या बँकेचा डायरेक्टर होण्यासाठी? कारण इथं विचारण्याची गरज आहे. पण किती लोक म्हणजे कुठल्या पक्षाला किती जागा आहे? कुठल्या पक्षाला? प्रत्येक पक्ष त्याच्या समाधानी आहे. 5% ज्या ठिकाणी थोडी विसंगती आहे, 5%साठी तुम्हाला सर्वांना बोलवलंय की तुमचं प्रेशर क्रिएट करा. 5% सुद्धा विषय 100% होऊन जाईल. 95% म्हणजे समजा 13 जागेचं फायनल झालं असेल तर त्याच्यामध्ये 13 जागापैकी कुठल्या पक्षाला किती जागा दिलेल्या आहेत? 5%चा रस्ता तर सांगा कुठल्या मागे पूर्वेकडे आहे, नाही, पश्चिमेकडे असं काय रस्ता कुठला नाही. ओव्हरऑलच बोलतो मी. 15 जागेच्या बाबतीत मग 95%, मग 15 × 95%, मग राहिले इतके, हे त्याला अर्थमॅटिक लागत नाही. आलं लक्षात? 288 मध्ये आपापल्या 2 पक्षाच्या जागा जर वाटणीमध्ये 1 जागेवर नडलं तरी सगळं तो विस्कळीत होतं. त्या पद्धतीने आहे. त्यामुळे हे XYZ जागा राहिली आणि ह्याच्यामुळे हे सगळं तुटते असा विषय राहिलेला नाही. आणि सगळ्यांची मानसिकता ऍप्रिशिएटेड एक भाग आहे. नेमकी अडचण फक्त कोणत्या 5% कसं पक्षाची असतं की आता नेते मंडळीवर त्यांच्या कार्यकर्त्याचा दबाव असतो. नाही साहेब, माझ्यासाठी हे जागा तुम्ही सोडलीच पाहिजे. पुन्हा खासदारला 2 लोक बोलणार, माझ्यासाठी साहेब तुम्ही हे बघितलंच पाहिजे. बरोबर आहे. पुन्हा आणखी असं त्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्याचे दबाव असतात. आणि म्हणून मी सगळ्यांनाच आवाहन केलंय, खाजगी केलेलं आहे, आज तुमच्या समक्षही करतोय, तुमच्या माध्यमातून करतोय, की ह्या वेळेस फक्त 2022ला कार्यकर्त्यांच्या आहारी जाऊन हे इलेक्शनला लोकांना बळी पडू नका. कार्यकर्त्यांची समजूत करा. नेमकी अडचण कुठली आहे? जर आपल्या विनंतीला समजा मान दिला नाही हा. तर शिवसेना सत्ता स्थापन करेल DCC बँकेवर. नाही, ते कालच ठरवेल ना. मग मी आज कशाला बोलू? त्याचे लोक पुन्हा वेगळा अर्थ काढतील. फक्त जर आज शिवसेना आव्हान करते, आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आवाहन करतोय की अशाच कोरोनाची परिस्थिती आहे, शिवाय आपल्या ऑर्गनायझेशनची अवस्था ही आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की बिनविरोध काढावी. आलं लक्षात? शेवटी पक्ष म्हणून भूमिका शेवटी राहणारच आहे. 2000 येणाऱ्या 10 तारखेला जर कोणी आमचं ऐकलं नाही, आमच्या ह्या आव्हानाला कोणी प्रतिसाद दिला नाही, स्वतःच घोडं रेमटायचा जर प्रयत्न केला गेला तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. कोण रेमटत? घोडं नेमकं कोण रेमटत? उद्धव साहेबांची मान्यता आहे का? हो. हा? उद्धव साहेबांची मान्यता आहे का या फॉर्म्युला भाजपला सोबत घेण्याच्या? सर्वपक्षीय आहे. भाजप एकटाच नाही आहे याच्यामध्ये. भाजप एकट्याचे नाव घ्यायची गरजच नाही ना. सर्वपक्षीय आहे. आणि सर्व पक्ष, 4 पक्ष आणि शिवाय जे अपक्ष असतील ते सर्व. सर 3 उमेदवार जी आता बिनविरोध निवडून आलेले आहेत, हा विशेष ठेवलेला नाही. जिल्हा म्हणून आम्ही बघतोय विकास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना करणार आहे का, मग भाजप करणार नाही का, हा असं नाहीये. ह्या ऑर्गनायझेशन पुरतं सर्वपक्षीय
आपण मेजर 4 पक्षाचंच बोलतो, पण बाकीचे सुद्धा काही अपक्ष असतील किंवा आरपीआयचे असतील, आणखी कुठल्या पक्षाचे असतील, एमआयएमचे असतील, या सगळ्यांना आव्हान करतोय आम्ही ह्या माध्यमातून की ह्या ऑर्गनायझेशनसाठी आपण सगळे एकत्र येऊन हे ऑर्गनायझेशन आपण विनोद करू. कुणाला किती जागा द्याव्या असं तुम्हाला वाटतं, योग्य वाटतं तुमचा नाही ना, माझा फॉर्म्युला का नाही, जे पक्षाच्या नेत्यांना मागे जे लढले हिस्ट्री असते त्याला. आपणही संपर्क प्रमुख आहात. हो आहे ना, म्हणून सांगितलं 95% सगळ्यांची मनं जुळत आलेली आहेत. 5% कुठेतरी गॅप पडते, राहिले 2 दिवस 48 तास आणि कोण आहे? नाही अपेक्षा कधी येतील ते पैसे आल्यानंतर बँकेत कधी येणार, बँकेत आल्यानंतर तुम्ही सभासदांचे कसे देणार, डिपॉझिटचे कसे देणार, हा नंतरचा भाग आहे. आणि म्हणून सर्व नेत्यांना तुमच्या माध्यमातून एक आव्हान आहे की मग असे लोक आहेत का, आज बघितलं अशा अवस्थेतल्या बँकेची, आज कोल्हापूरची बँक लढणं वेगळं, पुणे डीसीसी बँक लढणं वेगळं, आज त्यांचे डिपॉझिट किती, त्या ठिकाणचा त्या बँकेचा टर्नओव्हर किती, आज शेतकऱ्यांना ते 0% वरती कर्ज देत आहेत 4-4 लाखापर्यंत. आणि मग आपल्या बँकेची अवस्था काय? आणि मग आपल्या नेते मंडळींनी हाच विचार करायला पाहिजे की इतर जिल्ह्यातल्या डीसीसी बँका 0% वरती कर्ज शेतकऱ्यांना देतात, त्याची वसुलीही करतात, इतकं सुरळीत कारभार चाललाय. आणि आपल्या इथं आपली बँक पूर्ण डब्यात गेलेली आहे. आणि इलेक्शन लागले की आपण एकमेकाचं न ऐकता आज 164 मी पेपरला वाचलं तुमच्याच माध्यमातून 164 अर्ज आले बँकेचे इलेक्शन लढण्यासाठी. बरं, 164 जण लढले, 15 निवडून येणार आहेत, तुम्ही 15 निवडून आले, कशाचा कारभार करणार नेमका? आज त्या बँकेमधली होता मी जे ऐकतो डायरेक्टर त्या बँकेमध्ये जे आज आहेत विद्यमान, तिथं जाऊन बसले तर त्यांना खिशातले 10 रुपये द्यावं लागतात की चहा रे. बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, लोकांचे डिपॉझिट देण्यासाठी परत देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, कर्ज वगैरे तो विषयच नाही, तो विचारच करायचा नाही. अशी अवस्था असताना सुद्धा फक्त निवडणुका आणि निवडणुका म्हणजे आपण लोकशाहीच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीला किती ऍडिक्ट व्हायचं हे सुद्धा नेते मंडळीने कुठंतरी विचार करण्याचा, आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. केली त्यानं केली, मी केली त्यानं केली, तो इतिहास झाला. आता इतिहास उघडत बसलं तर आपल्याला माहित आहे त्याच्यात काही अर्थ निघत नाही, फक्त ती इतिहासाचे कागद चालण्याच्या पलीकडं आपल्या हातामध्ये काही असू शकत नाही. मी हमेशा प्रोग्रेसिव्ह बघणारा आणि एक विजनरी ठेवणारा माणूस आहे, नेता नाही, हे लक्षात घ्या. आणि मग गेले महिनाभर जसं ह्या डीसीसी बँकेचं इलेक्शन लागलं त्या तारखेपासून किंवा त्याच्या अगोदर सुद्धा ह्या सगळ्या डायरेक्टरांना, त्या विविध पक्षाच्या नेत्यांना सगळ्यांना इंटरॅक्शन केली की बाबा इलेक्शन लागलेलं आहे, हे इलेक्शन येतच राहणार आहे जर त्या 5 वर्षांना वगैरे, पण ज्याच्या बाबतीत आपण हे इलेक्शन लढवायला निघालेलो आहोत की आपले कार्यकर्ते तिथे गेले पाहिजे, माझा एक डायरेक्टर झाला पाहिजे, त्या पक्षाचा एक डायरेक्टर झाला पाहिजे, हे सगळं करत असताना आज त्या बँकेची अवस्था काय आहे? इलेक्शन लढवायची मानसिकता आहे का लोकांची? त्या सभासदांचा तुम्ही फीडबॅक घेतला पाहिजे की बाबा आम्ही इथं सभासद आहे, ह्या बँकेचे आम्ही खातेदार आहोत. हे सगळं असताना हे इलेक्शन लढवण्यात इंटरेस्ट आहे का ही बँक वर काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे? हे कुठंतरी बायफर्गेट होणं अपेक्षित आहे. तर म्हणून पहिला माझा मुद्दा आहे की सगळ्या नेत्यांना मी आवाहन केलेलं आहे, खाजगीती केलंय, आज तुमच्या माध्यमातूनही करतोय की एखादं ऑर्गनायझेशन चांगलं असेल ठीक आहे, त्याच्यामध्ये एक इलेक्शन आपण खेळणं म्हणून लढणे सोडून द्या, ते ऑर्गनायझेशनची तब्येत चांगली झाली पाहिजे, ते प्रोग्रेसिव्ह झालं पाहिजे, ते रोपटं लागलेलं वाढलं पाहिजे, त्याचा वृक्षात रूपांतर झालं पाहिजे, ही माफक अपेक्षा आहे. आता हीच तरी अवस्था पूर्ण संपलेली बँक आहे. ह्या ठिकाणी मागच्या बॉडीमध्ये काही चेअरमन असतील, काही व्हाईस चेअरमन असतील, यांनी थोडंफार हे करून कारखान्याला जी कर्ज दिली त्या माध्यमातून कारखाने चालू करायचे, कारखाने चालू करून ते पैसे येतील, ते पैसे म्हणजे ज्याला आपण हे म्हणू स्वप्न होत का, हा दिवा स्वप्न आहे. मागासले पण आपल्या जिल्ह्यामध्ये काहीच नाही. आणि परत मग पुन्हा मुद्दा येतो ज्यावेळेस चर्चेला विषय सुरू होतो, नाही मग ह्यानी त्यावेळेस केलं नाही, पुन्हा कोणी ह्यांच्या घरात 30 वर्ष मंत्रीपद होतं मग ह्यांनी काय केलं. हा इतिहास उघडण्याची वेळ नाही, आत्ताच्याही आहे. मी असं म्हणेन आज सुरुवात करू. सर्व नेते मंडळींनी जर मनात आणलं, एकमेकाच्या हातात हात घालून विकास करायचं जर ठरवलं तर मला वाटतं ह्या 5 वर्षामध्ये आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याची पूर्ण जी एक चेहरामोहरा बदलून टाकायची ताकद ह्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून एक हे निमित्त आहे, डीसीसी बँकेचं इलेक्शन हे एक निमित्त आहे की आपापली मानसिकतेचं आपण ह्या ठिकाणी प्रदर्शन करतो.
म्हणजे ज्याला हे म्हणू ना, नवरा मरू नाही तर नवरी मरू, पोळी मिळण्याचे कारण, हे फक्त मानसिकता सर्व नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी काढून टाकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जोपर्यंत आपल्या जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती सुदृढ होत नाही त्यापर्यंत तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कृतीला शून्य अर्थ आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की या इलेक्शनमध्ये सर्व पक्षांनी एकत्र बसावं, हे इलेक्शन बिनविरोध काढावं आणि एक चांगला पायंडा आपल्या जनतेला घालून द्यावा, आपल्या कार्यकर्त्याला घालून द्यावा. आणि बिनविरोध काढत असताना सर्व नेत्यांनी परत पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सुद्धा ॲश्युअर्ड करावं की ह्या भूमिकेतनं ही अवस्था बँकेची झालेली आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही ही बँक सुदृढ करू आणि त्यावेळेस तुम्हाला इलेक्शन खेळायला आमची काही अडचण नाही. पहिलं ह्या बँकेचे स्तोत्र जिवंत करा. विरोध अडचण काय? म्हणजे मग ते परत आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ऍडजस्ट व्हायला पाहिजे. आम्हाला ते थोडं म्हणजे राजकारण हाच विषय परत आणि म्हणून शेवटी राजकर्त्यांना, नेत्यांना, पक्ष चालवताना किंवा हे करत असताना ह्या 2 चाक आहेत ह्याची. एक बाजू राजकारण असेल, पण दुसरा बाजू विकास आहे. कुठल्या पक्षाची अडचण आहे? तर ह्या 2 गोष्टी ज्यावेळेस आपण चालवतो, विकास आणि राजकारण, तर पहिली प्रायोरिटी ही विकासाला द्यावी, ही माफक अपेक्षा आहे. राजकारण तरी होतच राहणार आहे. कुठल्या पक्षाचं राजकारण चालू? फॉर्म्युला काढलाय साहेब, तो खासदारांना मान्य आहे का? हा? बिनविरोधचा जो फॉर्म्युला आहे तुमचा, हा. तो खासदार महोदयांना मान्य आहे का? कोण बोलतोय? आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी, सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, आज पत्रकार परिषद खास बोलवायचं एकच कारण होतं की जो विषय आत्ताच मांडला माझ्या एका पत्रकार बंधूंनी की DCC बँकेचं इलेक्शन लागलेलं आहे, त्या संदर्भात काय भूमिका आहे. आपल्याला आठवत असेल की मागही म्हणजे ज्यावेळेस मागची पंचवार्षिक योजना त्यावेळेसही आम्ही हिरारीनं ह्या DCC बँकेमध्ये भाग घेतला होता. कदाचित त्यावेळची DCC बँकेची परिस्थिती आणखी थोडी वेगळी होती आणि त्यापासूनचं हे गेले आता हे 5 वर्ष म्हणजे हे साधारणतः ही भूमिका आणखी ज्याला कॅन्सरचं पेशंट म्हणून अशा पद्धतीची आपल्या DCC बँकेची अवस्था झालेली आहे. ना कुठल्या शेतकऱ्याला कर्ज देऊ शकते, ना विम्याचे पैसे देऊ शकतात. ह्या 2 गोष्टी आणखी आलाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या शेतकऱ्यांनी एक पूर्वीची बँक म्हटलं तर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकाच मेन असायच्या आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळीची बँक, पिकाचं काय 4 पैसे येतील, एखादं जनावर विकून 4 पैसे येतील, ते पैसे उचलायचे आणि बँकेच्या माध्यमातून ती FD ठेवायची, डिपॉझिट. आज असे कित्येक डिपॉझिटचे पैसे सुद्धा आपली ही बँक शेतकऱ्यांना त्यांना वेळेवर परत देऊ शकत नाही. मग कोणाचं लग्न असेल, कोणाचं हॉस्पिटल असेल, कोणाचं ॲडमिशन असेल, त्यांच्या लाख खर्च असतात. म्हणजे आपल्याला वेळेवर परत मिळणारी विश्वासाची बँक म्हणून ठेवलेलं असतं. अशा पद्धतीनं कुठल्याही आतापर्यंत एकाही शेतकऱ्याची किंवा एकाही डिपॉझिटरची किंवा खातेदाराचं पूर्तता ही बँक करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ग्राहक तर पळत येऊन आज एक पत्रकार परिषद घ्यायची. बरं, पत्रकार परिषद घ्यायचं हे कन्क्लुडिव्ह भाग झाला, पण ह्याच्या अगोदरचा जो 15-20 दिवसाचा जो पिरियड आहे प्रत्येक नेत्याची तेवढ्याच वेळ काढून खासदार साहेबांची बोलणं, इथल्या आमदारांची बोलणं, राष्ट्रवादीच्या काय खासदार हे असतील नेते, काँग्रेसचे काय नेते असतील त्यांच्याशी चर्चा करणं हे चालेल. ते तुमचे म्हणजे हे बस हे सगळं आपलं आतापर्यंत कोणत्या मी आतापर्यंत सर्व पक्षीय सगळ्यांशी मी चर्चा करतो आणि ज्या दिवशी फॉर्म भरायचे होते, फॉर्म भरायच्या अगोदरच्या दिवसापासून मी सर्व नेत्यांशी चर्चा करतो की बाबा हे परिस्थिती आपल्या ऑर्गनायझेशनची अशी आहे, तर ह्याला इलेक्शनच्या खाईमध्ये घालू नका, एकत्र बसा आणि तेवढेच 15 फॉर्म जे काय असतील ते करा. तर आता ठीक आहे, फॉर्म भरले गेले, सगळं झालं, 164 फायनल फॉर्म डिक्लेअर झाले, तरी अजून सुद्धा एक अपॉर्च्युनिटी आहे. सर्व नेत्यांना परत एक संधी आहे, येणारी 10 तारीख परत सगळ्यांना एकत्र करून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या जिल्ह्यातलं एक ऑर्गनायझेशन त्याला अपग्रेड कुठल्या पद्धतीनं करता येईल हे ठरवण्याची संधी आणि जनतेच्या मनात पुन्हा एकदा घर करण्याची संधी ह्या नेते मंडळीला आहे. सेमी इंग्रजीचं त्यावेळेस मागच्या वेळेस आम्हीच त्यावेळेस मी पण बांधकाम सभेमध्ये होतो, त्या डेऱ्यामध्ये मी पण होतो. त्यावेळेस सेमी इंग्लिशचा जे निर्णय झाला की गोरगरिबाच्या मुलाला सेमी इंग्लिश शिक्षण मिळलं पाहिजे,
पण त्यावेळेस तो प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवायला पाहिजे होता, तो शासनाला पाठवला नव्हता. पण आता त्यावेळेस कलेक्टरने डायरेक्ट जे बंद केलं ते आयुक्त साहेबांच्या बोलल्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला. पण त्यानंतर आम्ही एक विशेष जीबी घेऊन जीबीमध्ये ते शिक्षण सुरू करण्याबाबत ठराव घेऊन तो परत शासनाला आम्ही पाठवलेला आपल्याला शिक्षक आहेत का म्हणजे ते तसं शिक्षण देणारे शिक्षक ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग दिलं नाही साहेब गेल्या 10 वर्षामध्ये. वेगळं असतं की नेमकं आपल्या जिल्ह्यातला विकास कसा असला पाहिजे, कुठल्या पद्धतीने असला पाहिजे, काय असलं पाहिजे, कुठल्या भागावर अन्याय व्हायला लागला, कुठल्या सेक्टरमध्ये अन्याय व्हायला लागला, हे जेवढं नॉलेज तुम्हाला असतं ना तसं चेअरमध्ये बसलेल्या माणसाला तेवढं फारसं अवेअरनेस असू शकत नाही. त्याच्यामुळं महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा गेट टुगेदर असला पाहिजे, पत्रकारांच्या बरोबर चर्चा असली पाहिजे, चहापाणी असलं पाहिजे, गप्पा गोष्टी असल्या पाहिजे. प्रामाणिक असली तरी शेवटी कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारणाची काही सांगायची गरज नाहीये. त्या 15 जागापैकी किती जागा कुणाला द्याव्या असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं? फॉर्म्युला काय करायचं? हा जो फॉर्म्युला आहे ना, हा नेते मंडळींनी बसून ठरवायचा आहे. त्याच्यावर त्यांची चर्चाही झालेली आहे. 90% एकमत बी होत आलेलं आहे. पण ह्याला कुठं गालबोट लागू नये म्हणून आज तो डिस्क्लोज करत नाही. 10 तारखेला तुम्हाला कळेलच त्या गोष्टी. आणि परत परत आव्हान करतोय. माझं आव्हान कुठंतरी वैयक्तिक ज्यावेळेस फोनवर बोलतो ते कमी पडतं की काय, म्हणून मला तुमची गरज लागली म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आव्हान करतोय की फक्त हे इलेक्शन 2022चं ह्या बँकेचं आपण बिनविरोध काढतो. 90% जागा किती मागतंय भाजप, किती जागा मागतंय? नाही, तो आकडा आहे बघा. त्या नेते मंडळी जे ठरलेला आहे त्यांचा जो फॉर्म्युला ठरलेला असेल 95% तो फॉर्म्युला फिक्स होत आलेला आहे. त्याच्यामध्ये नाही हे डिस्क्लोज त्यांचा प्रस्ताव करायचं काय? ते तुम्हाला 10 तारखेला कळेलच ना. सर 95% जर ठरलं असेल तर मग अजून आव्हान काय करायचं? 95% हे जर समजा ठरलं असेल तुम्हाला एक गोष्ट समजत असेल 2014ला किती जागा कुणाला देणार? 2014ला प्लीज एक मिनिट ऐकून घ्या. 2014ला अशाच इलेक्शनच्या ह्याच्यात सगळ्या युत्या फिक्स झाल्या होत्या, बरोबर आहे. पण शेवटच्या क्षणी रात्री 2-3च्या दरम्यान एक जागेसाठी युती तुटल्या आणि 4ही पक्ष विधानसभा वेगवेगळे लढले. हा इतिहास आहे ना. त्याच्यामुळं हा जो फॉर्म्युला आहे तो आज आमच्या नेते मंडळींनी काय काय जे आहे, आमचे खासदार असतील, आमचे आमदार असतील आणि काँग्रेसचे काय, भाजपचे काय, यांच्यात ती चर्चा 3-4 फेऱ्या झालेल्या आहेत. हे जवळपास 95% होतं. मी म्हटलं का 100%. याचा अर्थ अजून कुठंतरी रुसवे फुगे आहेत, कुठंतरी अजून तडजोडीला गॅप आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून ते लांबतं की काय, किंवा या 2014ची पुनरावृत्ती पुन्हा होती की काय, म्हणून परत एकदा तुमच्या माध्यमातून मी आवाहन करायचं जे ठरवलं त्याचं कारण हे आहे की जेणेकरून हे 95% जे राहिले ते तुमच्या दबावानं सुद्धा ते पुन्हा 5% येऊन 100% हे बिनविरोध. त्या माध्यमातून आपण बँक आणू. विकासाचा स्तोत्र ह्या ठिकाणी जिवंत करायचा असेल तर आपल्या भागातील असलेले हे कुटीर उद्योग, आपल्या भागात असणारे मोठे 2 साखर कारखाने आणि आपली बँक, हे 3 स्तोत्र फायनान्शियली ज्याला अर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठी लागणारी ही लोकांची, शेतकऱ्यांची गरज आहे, हे जर ताकदीनं चाललं, सुरुवात चांगली झाली तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या जनतेला चांगले दिवस बघायला मिळतील ही माफक अपेक्षा आहे. आणि नेते मंडळीला मी हजारो वेळा हे सांगितलेलं आहे. राजकारणाच्या दिशेनं राजकारणाच्या पटडीत ठेवा. विकासाच्या अडकुणी येऊ नये. ज्यावेळेस आपण विकास करतो, एकदा इलेक्शनचा माहोल, इलेक्शनचा जो काही गरमागरमी असते ते संपल्यानंतर सर्व नेते मंडळी विकासाच्या दिशेनं बघितले पाहिजे. पण माझी व्यथा आहे ही, मी गेले 2-4-5 वर्ष ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये काम करतो, मी बघतोय की 24 तास 12 महिने राजकारणाशिवाय दुसरा पर्याय ह्या लोकांना दिसत नाही. म्हणजे जो कुणी एखादा नेता किंवा एखादी व्यक्ती ह्या ठिकाणी विकास करायचा असेल किंवा त्याच्या डोक्यात काहीतरी परसेप्शन असेल की आपल्याला ह्या दृष्टीनं आपण जिल्हा हा सुधरू शकतो, तर त्याला कसा अडथळा येईल, या ठिकाणी कसली अडचण तयार करता येईल, मग राजकीय असेल, अराजकीय असेल, मग लोक अंगावर सोडायचे असतील, कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं, जेणेकरून विकासात अडथळा तयार झाला पाहिजे, विकास खुंटला पाहिजे आणि मग हे राजकारण असंच चालू राहिलं पाहिजे. ह्या मानसिकतेतनं माझी पत्रकारांना कळकळीची आणि नम्र विनंती आहे की ह्या सर्व पक्षाच्या नेते मंडळीचं सुद्धा काउन्सिलिंग करणं तुमचं एक ॲडिशनल, तुम्ही एक चॅलेंज म्हणा, हे स्वीकारायची गरज आहे तुम्हाला. कारण आपला जिल्हा जर आपण इथं ठेवला, जर आपल्यापासूनच तोडलेला लातूर जिल्ह्याचा विकास बघताय तुम्ही, आपल्यापासून इकडं थोडे फॉर्म्युला माझ्या आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना आम्ही दिलेला आहे, समोरच्या नेत्यांशी शेअर केला आहे. तो आणखी 5% अडकलेला आहे, 95% क्लिअर झालाय. मगापासून तेच सांगितलं आणि 5%साठी तुम्हाला इथं बोलवलं आहे. तुम्ही तुमचं प्रेशर तयार करा. हा, विषय नाही, संपर्क प्रमुख आहे
आणि पक्षाच्या लेवलवरती आमची कंटिन्युअस एकमेकाशी चर्चा होत असते, आम्ही बोलत असतो आणि त्या सगळ्यांच्या विचारातनच हा फॉर्म्युला बनवलेला आहे भाजपला की जागा बिनविरोध करा. देण्याचा फॉर्म्युला त्यांना मान्य आहे का विचारला आम्ही सरळ. नाही, मान्य असायचा विषयच येत नाही, कारण शेवटी मागं पुढं थोडं सरकावंच लागेल ना. भाजप 2 जागा मागते असं. हा? बँकेला स्तुती 95% आमचं कॉम्प्रोमाइज होत आलेलं आहे, सगळ्या सर्व पक्षीय. 5% राहिले. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं ज्या बातम्या लावायच्या त्या लावा. 5% ही जी गॅप आहे, बॅरियर, तो ओव्हरकम करा. 100% हे इलेक्शन 10 तारखेला 10 ह्याला येणाऱ्या ह्याला फॉर्म्युटरच्या दिवशी विनोद झाले. नेमकी 5% अडचण कुठली ही तर सांगा, म्हणजे आम्ही त्या पद्धतीने काम करू. जिल्ह्यातलीच आहे. मग कुठल्या जागेसाठी मतदारसंघ वगैरे किंवा कुठल्या पक्षाशी? नाही, सगळ्यांचं समाधान होत आलेलं आहे. दिशा सांगत आहे. सर आता हे जे मेजर एक तुळजाभवानी असेल, दुसरा तेरणा असेल, प्रयत्न चाललेले आहेत. आता त्या विषयावर फारसं बोलत नाही, कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यावरती आज वाच्यता करत नाही. विकासाच्या माध्यमातून आज तुम्ही बघित असाल भूमपरांडावाशीमध्ये आज आम्ही 2 कारखाने सुरू केले. 2 कारखान्याच्या माध्यमातून आज जवळपास नाही म्हटलं तरी एक 6-7 लाख जरी म्हटलं क्रशिंग, तर 2000 म्हटलं तरी 140 कोटी त्या भागात मिळाले ना शेतकऱ्याला. अलग लक्षात, सर्क्युलेशन ऑफ फायनान्स जो प्रकार आहे, विकासाची गंगा अशी एकदम कोणीतरी आल्या नोटा अशा फेकल्या आणि विकास झाला असं होत नाही. पर्क्युलेशन ऑफ प्रोग्रेस ज्याला म्हणू, तो असा होत असतो. 140 कोटी आज त्या कारखान्याच्या माध्यमातून तिथं आले. हा जर तेरणा उद्या सुरू झाला, आता हा तुळजाभवानी सुरू झाला, हे 2 कारखान्यात 15-16 लाख टनाचं जर ह्या ठिकाणी क्रशिंग झालं तर जवळपास 300-350 कोटीचा टर्नओव्हर, म्हणजे तेवढे पैसे साखरेच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून असेल, आपल्या भागामध्ये येणार आहेत आणि परत अर्थव्यवस्था मजबूत होती. एकदा ही अर्थव्यवस्था मजबूत झाल्यानंतर अगदी चहाच्या टपरीपासून पंक्चरवाला असेल, हातगाडावाला असेल, स्टेशनरी, कटलरी, कापड दुकानदार, किराणा, भुसारा माल, तुमचे गाडीचे व्यापारी, ट्रॅक्टरचे व्यापारी, सगळ्याचा धंदा सुधारेल. आपल्याला बाहेर पिशव्या उचलून जगाला बाहेर जायची गरज पडणार नाही. आणि हे जे प्रकरण आहे हे आपल्या कृतीतून नेते मंडळींनी दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून परत एकदा मी सर्वांना आव्हान करतो, सर्व पक्षांच्या, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी आणि इतर आणखी काही जे अपक्ष कोणी उभा राहिले असतील, की कळकळीची विनंती आहे की ह्या बँकेच्या इलेक्शनमधनं तळमळीनं तुम्ही तुमचे जे काय 15 लोक असतील तेवढे 15 फॉर्म सगळे एकत्र बसून ठेवा, बाकीचे विड्रॉ करा. एक नवीन पायंडा, एक रोल मॉडेल आपल्या जिल्ह्याचं घडवण्यासाठी पुढे या आणि हे इलेक्शन बिनविरोध करा. आणि इलेक्शन पुन्हा लढण्याबद्दल आमचं दुमत नाही.